नमस्कार मंडळी, मी आज करणार आहे पुरणाच्या पोळ्या. तर मी इथं तयारी करून राहिली पुरणाच्या पोळ्याची. डाळ टाकली आणि घेतलाय कांदा भाजायला. तर बघा, पुरण मी करून घेतलंय, त्याच्यामध्ये परतायला ठेवलंय पुरण आणि इकडे मसाला तळीते मी. इथं आमटीचा मसाला काढून राहिले, तळून घेते आणि मसाला काढून लगेच आमटी फोडणी देते आमटीला. तेवर पुरण गरम ते परतायला ठेवले तर घट्ट होईल. तेवर मधून मसाला काढते मी. तेवर इलायचीची पावडर करून घेते इथं. आमटीला फोडणी देते मी. आमटीला फोडणी देते. पुरण झालंय आणि माझी बाई मळती पीठ. मसाला टाकलाय थोडासा. मसाला परतून घेते. आणि हे जे डाळ शिजवलेलं पाणी आहे ना, ते ठेवलं होतं मी काढून साराला. मसाल्याचं पडलंय त्याच्यामध्ये काळं. हे बघा, झाली आमटी. बघा कशी तरी आली आमटीला. हे बघा, पुरणाच्या पोळ्या होत आल्यात माझ्या. थोड्याशाच करू जेवणापुरत्या, नंतर बघू. भात झालाय आणि गुळणी करू. पुरण थंड होसर थांबले थोडस. हे बघा पुरणाची पोळी. काही निमित्त नव्हतं, काही सणबिनाच्याच निमित्ताने करतात, पण आम्हाला खाऊशी वाटल्या सगळ्यांना पुरणाची पोळी, त्याच्यामुळं मग बनवल्या मी. माझ्या बाईला लय आवडत्या पुरणाच्या पोळ्या आणि त्यात म्हणजे अक्काला आवडतात. अक्काचं चाललंय पुरणाच्या पोळ्या बनवायच्या. काल रविवारच्या पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या, पण मग हे बघा पोळी. काल आणले मासे, तर मग म्हणलं काल मासे खाल्ले, आज पुरणपोळी खाऊ. माझ्या झाल्यात पोळ्या थोड्याशा. जेवणापुरत्या पोळ्या करून घेतल्या. आता गुळणी करायला ठेवीते आणि लगेच जेवायला बसू. या जेवण करायला. हे पहा आमटी काय भारी झाली. आमटी, भात, पोळ्या आणि गुळवणी. कुरडई भजी काही केली नाही, कारण की ते कायम खातात लेकरं हॉटेलवर आकाकडं. त्याच्यामुळं साधं सिंपल. हे टाकले काय म्हणते, लाल तरी लाल मिरच्या. याच्यात खाते का? याच्यातच खा. या जेवण करायला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.